छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातून संपूर्ण देशाला समतेचा विचार दिला. मात्र त्याच शाहू महाराजांच्या नगरीत दंगल घडवून जातीय सलोखा बिघडवला जातोय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला. हा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पितळी गणपती मंदिर ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक शशिराज पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं विशाळगडमधील घटनेला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून त्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीचं निवेदन उपअधीक्षक पाटोळे यांना सादर करण्यात आलं. दरम्यान यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी भाजप कोल्हापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवल्या जात आहेत. ही दंगल पूर्वनियोजित असून या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. ही जी दंगल झालेली आहे ती राज्य शासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचा पूर्वनियोजित कट आहे. ह्यांनी ठरवून ही दंगल केलेली आहे. अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे, त्यात काही कुठे शंका नाही आहे. पण अतिक्रमण सुद्धा दंगलीच्या आधी काढू शकले असते, परंतु त्यांना कुठल्याही बाबतीत महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे, दगदग ठेवायचा आहे. कधी हिंदू मुस्लिम करायचे, कधी ओबीसी मराठा करायचे. विकासाच्या मुद्द्यावर कुठलेही मुद्दे नसल्या कारणानं आपण लोकसभेमध्ये मोठा फटका बसला या लोकांना. म्हणून कोल्हापूर त्यांनी अनेक वेळा टार्गेट केलेलं आहे. ते टार्गेट आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर कधीही त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आहे. भविष्यामध्ये ह्या जबाबदार जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांची निवृत्त न्यायाधीशातर्फे चौकशी केली पाहिजे. नाही तर भविष्यामध्ये तरुणांची माती भडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कोल्हापूरचं वातावरण बिघडून जाईल. ही दंगल राज्य सरकार पुरस्कृत असून विशाळगड दंगलीमागं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असून या दंगलीला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची साथ असल्याचा आरोप शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केला आहे. या ठिकाणी मोहिमेला तारीख दिल्यानंतर एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे काय करत होते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आत्तापर्यंत गेली 10 वर्षे अतिक्रमण संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळी आंदोलनं केली, त्यावेळेला सर्व लोकांना मलकापूर, शाहूवाडी, कोल्हापूर, वाघबीळ या ठिकाणी अटक करण्यात आलं. आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासन आज 162, 163 सायबरचं कलम जाहीर करतं आणि त्यावेळेला सायबरवर गेली 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विशाळगडच्या अतिक्रमण संदर्भामध्ये बातम्या फिरत होत्या, त्यावेळेला पोलीस प्रशासनानं काही केलेलं नाही. या दंगलीमध्ये या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा हात आहे. यांनी हे घडवून केलेलं आहे आणि याला कोल्हापूरचे कलेक्टर, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिलेली आहे. यावेळी संजय चौगुले, सुनील शिंत्रे, माजी आमदार सुजित मिणेचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, वैभव उगळे, संभाजी भोकरे, अवधूत साळोखे, पोपट दांगट, संदीप दबडे, सागर साळोखे, हर्षल पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, प्रेरणा बाकले यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.